जालना राजूर मार्गावरील शौर्य लॉन्सजवळ रविवार दिनांक 17 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजता घडलेल्या भीषण अपघातात आपे रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। भरधाव ट्रकने आपे रिक्षाला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला। मृतांमध्ये एका महिलेचे समावेश असून या घटनेमुळे मांडवा गावावर शोककळा पसरली आहे। मृतांमध्ये भरत निवृत्ती खोसे, गणेश तुकाराम आप्पा बारसे व सुनीता नारायण वैद्य सर्व राहणार मांडवा तालुका बदनापूर यांचा समावेश आहे। अपघाताविषयी अधिक माहिती अशी की मांडवा येथील नारायण वैद्य हे पत्नी सुनीता वैद्य यांच्यासह दुचाकीवरून सिमेंट खरेदीसाठी जालन्यात आले होते। सिमेंट न मिळाल्याने त्यांनी पत्नीला गावातील आपे रिक्षा चालक भरत खोसे यांच्या गाडीत बसवले। त्यात गणेश बोरसे देखील परवाशी होते। आपे रिक्षा मांडव्याच्या दिशेने निघत असताना राजूरकडून येणाऱ्या मालवाहक ट्रकने क्रमांक RJ1GB 8468 समोरून जोरदार धडक दिली व धडकेचा जोर एवढा जबर होता की आपे रिक्षाचा अक्षरशः सोडा झाला व 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला। स्थानिक नागरिक व वाहन चालक तातडीने मदतीला धावून आले व त्यांनी पोलिसांनी माहिती देताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवी देशमाने व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिका चालक बाळू चव्हाण व सुनील छडीदार यांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून 3 प्रवासी मृत झाल्याचे घोषित केले। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून चंदनझिरा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती। माझे नाव गणेश तारकोप्पा बारसे, मी राहणार मांडवा। आज जो ॲक्सिडेंट झाला आमच्या गावातील 2 पुरुष और 1 महिला मयत झालेली आहे। तर ट्रक हा आमच्या गावातली रिक्षा जालन्यावरून राजूरच्या दिशेने जात असताना ट्रक हा आउट दिशेने येऊन ट्रकनी जोराची धडक दिली। तसे आमच्या गावातील 2 पुरुष व 1 महिला जागीच ठार झालेली आहे। तुमची मागणी काय आहे? आमची अशी मागणी आहे की त्यांचे छोटे छोटे लेकर आहे तिघांचे पण, आणि तिघही गरीब परिस्थितीचे आहे, मोल मजुरी करणारे आहेत। तर त्यांना काहीतरी सरकारने किंवा म्हणजे त्यांना आर्थिक मदत करावी व मुलाचे जे शिक्षणाचा खर्च देखील सरकारने करावा अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे। मयतांचे नाव गणेश तुकाप्पा बारसे, राहणार मांडवा, वय 33 वर्षे व दुसरा मयत आहे भरत निवृत्ती खोसे, वय 30 वर्षे, राहणार मांडवा। तिसरी जी महिला आहे मयत सुनीता नारायण वैद्य, वय 33 वर्षे, राहणार मांडवा। मागणी काय आता तुमची? मागणी आमची अशी गावकऱ्यांची की ते गरीब परिस्थितीतून असणाऱ्यांना ते त्यांच्या घरचे मेन कार्यकर्ते किंवा मेन कुटुंबाचे पालन पोषण करणारेच गेले। त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्यांना आर्थिक मदत करावी, नाहीतर आम्ही उद्या अंत्यविधी करणार नाही अशी आमची मागणी।